त्यांना ते बोलले माझ्या मम्मीला की नाही, पोरगी आहे, लग्न करावं लागतं, कशाला पाठवावं लागतं, काय करणार आहे, ते पोरांचं काम आहे आणि ते माणसं काम करतात, पोरीला पाठवते का. तर आज मला असं वाटतं की तर अधिकारांचा आमच्याकडे थोडा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असायचा. मग तिथे महिला असल्या कारणाने काही कधी कुठे वॉशरूम्स नसतात किंवा अशा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आम्हाला फेस कराव्या लागतात. मग असं कधी होतं का, कधीतरी फेक कॉल आलाय, कोणीतरी मस्करी केली, कुणीतरी थट्टा केली, असं कधी अनुभव आले? ते श्वास घ्यायला त्रास होतो कधी, काही रासायनिक तिथे गॅस तयार होतो, ते धोक्याचं असतं. मग त्याच्यासाठी पण कर्तव्य तर बजावायचं आहेच ना. विरोध होतोच. घरातले 2 लोक सहमत असतात, 2 लोक विरोधी असतात. तसं माझ्या घरच्यांचं, नातेवाईकांचं म्हणणं होतं कशाला तिला पाठवायचं. अक्षरशः आपण त्या डेड बॉडीला हात लावतोय ना, हा. असा प्रसंग कधीच आला नाही. किंवा आपण विचारही केला नव्हता की आपण कोणत्या डेड बॉडीला, लिटरली ती सडलेली असते 2 दिवस 3 दिवस 8 दिवस. नमस्कार मित्रांनो, शोध मराठीवर तुमचं स्वागत आहे. नवरात्रीच्या पूर्वसंध्येला आज आपण अशा काही महिलांना भेटणार आहोत. जनरली प्रत्येकाच्या आयुष्यात तिचं स्थान वेगळं असतं. कुणाची ती आई असते, कुणाची ती आजी असते, कुणाची ती मावशी, कुणाची बहीण किंवा कुणाची बायको असते. पण या पल्ल्यात जाऊन तिचं स्थान काय आहे, या पल्ल्यात जाऊन ती कुठले कुठले काम करते आणि या पल्ल्यात जाऊन तिने कुठल्या क्षेत्रांमध्ये स्वतःचा झेंडा रोवलेला आहे, हे आज आपण बघणार आहोत. तर आज आपल्यासोबत PCMCच्या महिला अग्निशामक रक्षकच्या आहेत, ज्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत आणि त्याचबरोबर या क्षेत्रातील वेगवेगळ्या गोष्टी समजून घेणार आहोत. त्याचबरोबर एक महिला अग्निशामक दलात येताना किंवा एक महिला अग्निशामक दलात आल्यानंतर कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये बदल घडतात हे आपण जाणून घेणार. तर चला वेळ न दवडता सुरुवात करूयात आजच्या गप्पांना. नमस्कार. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे शोध मराठीवर. आणि मला आज तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की तुमचा प्रवास कसा होता बेसिकली आणि तुम्ही ही कसं सुरुवात केली. तर म्हणजे मला पहिल्यांदाच विचारायचं आहे की हे क्षेत्र करिअर म्हणून का निवडलं, कारण बऱ्याचदा ह्या क्षेत्राकडे मेल डॉमिनेटिंग क्षेत्र म्हणून बघितलं जातं किंवा पुरुष प्रधान क्षेत्र म्हणून बघितलं जातं. मग तुम्ही हे क्षेत्र करिअर म्हणून का निवडलं? माझं वैयक्तिक सांगायचं झालं तर पहिल्यापासूनच काहीतरी डिफेन्समध्ये करण्याची इच्छा होती, किंवा आपण जॉब करायचा तर युनिफॉर्म सर्व्हिसमध्ये करायचा, असं माझा एक कुठेतरी विचार होता. त्याच दरम्यान मला या संदर्भात माहिती मिळाली की ते भरती निघाली आहे आणि ही भरती महाराष्ट्राची पहिली बॅच किंवा महाराष्ट्रामधील ह्या पहिला महिला अग्निशामक म्हणून ओळखल्या जाणार. म्हणजेच की आम्ही हिस्ट्री क्रिएट करणार होतो. मी ज्या बॅचमध्ये प्रशिक्षण घेतलं ती माझी पहिलीच बॅच. तर मग म्हणून मी असं एक डिफेन्स म्हणून किंवा एक डिसिप्लिन फोर्समधून काम करायचं म्हणून मी त्या टाइमला मी तसं ठरवलं. आणि त्याच सोबत आपल्याला काम करताना समाजसेवा सुद्धा करता येईल, हे आणखी एक त्यात बेनिफिट होता. आणि काम करताना एक वेगळं समाधान सुद्धा मिळून जातं. जसं तुम्ही म्हणाल की यातून समाजसेवा पण करतात, तर मला असं जाणून घ्यायचं की असा एखादा क्षण आहे का की जो खूप अभिमानास्पद होता या सर्व्हिसमध्ये आल्यानंतर, तो तुम्ही कोणी सांगू शकाल तर आवडेल. एक सबसे बड़ा कॉल था रेनबो प्लाजा का, अपने इधर पिंपरी चिंचवड में ही है. उस कॉल में जब भी हमें कॉल आया था उस टाइम पे हमारी गाड़ी चली गई थी फर्स्ट रनआउट. लेकिन मुझे जस्ट 15 मिनट बाद रिटर्न कंट्रोल में कॉल आया कि उधर कुछ ज्यादा ही गति है और सब फंसे हुए, धुआं बहुत ज्यादा है, ऑक्सीजन लेने में भी प्रॉब्लम हो रहा था. तो हमारे पास VA वैन है, तो उस गाड़ी के साथ मुझे भेजा गया था VA वैन में. जब भी मैं उधर गई थी उस कॉल पे तो 11 के 12 लोग फंसे हुए थे उस टाइम पे जब भी मैं गई थी. इतना भयानक कॉल था वो कि हमें उस मॉल का कांच तोड़कर सबको बाहर रेस्क्यू करना पड़ा था. उस टाइम पे गए थे तो उधर कम से कम 12-13 लोगों को रेस्क्यू करके बाहर निकाला था. उस टाइम पे फिर हमें तुरंत ही फटाफट BA सेट सबको रीअरेंज करके देना पड़ा था, क्योंकि इतना वो बड़ा कॉल हुआ था, मेजर कॉल था कि कितना भी पानी मारने के बाद भी कम ही पड़ रहा था कि वो ऐसा लग रहा है कि हम आग के ऊपर तेल डाल रहे हैं, उस हिसाब से वो और आग भड़क रही थी. फिर बाद में आए 3-4 घंटे के बाद वो कंट्रोल हो गई थी. फिर हम स्टेशन पे आए, फिर सर लोगों ने भी बहुत शाबाशी दी कि अच्छा हुआ. फिर सुन के भी बहुत अच्छा लगा कि हाँ आगे भी हम ऐसा कुछ कर सकते हैं. और एक दूसरा कॉल हुआ था, मैंने लास्ट मंथ ही अटेंड किया. बिल्ली फंसी हुई थी, रेस्क्यू कॉल था. वो फर्स्ट फ्लोर पे अटकी थी, टेरेस के नीचे थी वो, लेकिन उधर से जाए कैसे कुछ ऑप्शन ही नहीं था. और उसके लिए हम लोगों ने नेट भी नीचे डाला था, लेकिन कैसे उसको उधर करे, वो डरी हुई इतनी थी कि वो नेट में खुद से आ ही नहीं रही थी. फिर बाद में मैं नीचे उतरी, सर लोगों ने हेल्प किया, मुझे नीचे उतारा, फिर मैंने उसको उठा के नेट में डाला और फिर उसको रेस्क्यू किया गया था. ये 2 कॉल था जो बहुत ज्यादा ही मतलब अभी भी याद है, कभी भूल नहीं सकते ऐसा कॉल था. जसं आता तुम्ही बोललात की आपल्या जीवाची बाजी, त्याचबरोबर आपण प्राणी मात्रांना पण वाचवतो आणि माणसांना तर वाचवतोच आहे. पण हे जे प्रोसेस आहे
त्याच्यासाठी कसून ट्रेनिंग घेतलेलं असणार आहे किंवा काहीतरी प्रोसेस केलेली असणार आहे, तर ती कशी होती का, ते ट्रेनिंग कसं झालं होतं? अग्निशमन दलाचं ब्रीद वाक्य आहे, वी सर्व टू सेव्ह. आपलं कामच आहे सर्वांना सेव्ह करणं. त्यासाठी मनाची क्षमता प्लस शारीरिक क्षमता सुद्धा आपल्याला वाढवावी लागते. शासनाने आम्हाला खूप चांगली सुवर्ण संधी दिली महिलांना या क्षेत्रात काम करण्याची. एक आता पाठ्यक्रम 6 महिन्याचा पाठ्यक्रम शासनाने आम्हाला अवेलेबल करून दिला आणि जे तयारी आमची तिथे पूर्णपणे करून घेतली, मनाची क्षमता शारीरिक क्षमता वाढवून घेतली. जवळपास 7 ते 10 म्हणजे सकाळचे पहाटे 3 तास आमचं चांगली कसरत व्हायची. पीटी क्लास व्हायचा, रनिंग वगैरे ग्राउंड लेवलला जे व्हायचं त्यांनी आमची शारीरिक क्षमता वाढली. त्यानंतर आम्हाला 11 ते 3 ह्या दरम्यान पुस्तक विज्ञान म्हणजे जे आम्ही इक्विपमेंट वापरतो आपल्या कॉलवर, जे आपल्याला कॉल अटेंड करावे लागतात त्याबद्दलची माहिती आम्हाला तिथे दिली. त्यानंतर एकटं काम नाही करू शकत ना आपण, त्यामुळे मग आपल्या सहकाऱ्यांसोबत आपलं कॉर्डिनेशन व्यवस्थित असलं पाहिजे. त्यामुळे होस्ट ड्रिल, मॉक ड्रिल अशा सर्व ड्रिल आम्हाला तिथे शिकवण्यात आल्या. आणि यासोबतच मानसिकता ढासळून जायची, कधी थकवा जाणवायचा, तर मग लाफिंग योगा किंवा मग मेडिटेशन ह्या सर्व गोष्टी आम्हाला तिथे आम्ही करायचो. कीच तुमचं शारीरिक आणि मानसिक दोन्ही संतुलन राखण्यासाठी जे कोर्सेस ते करून घेत होते त्याच्यात. जसं आपण आता ट्रेनिंग बद्दल बोलतो आहे, पण ट्रेनिंग आल्यानंतर म्हणजे असा कुठल्या गोष्टी घडल्या का, किंवा असं जाणवलं का की हे आपल्याला होणार नाही बाबा, याच्यासाठी आपल्याला अजून काहीतरी मेहनत घ्यावी लागणार आहे, किंवा मी असं म्हणेल अशा कुठल्या प्रॉब्लेम्स आले स्त्री म्हणून तुम्हाला? आता तुम्ही असं होतं ना कधीतरी, मी ट्रेनिंग केलंय, मी मस्त 100 मार्क्सनी पास झालोय, पण मी ऍक्च्युअल ज्यावेळेस काम करायला त्यावेळेस एक मनात भीती असते, किंवा आता मी स्त्री आहे किंवा एक मी महिला आहे तर माझ्याच्याने हे गोष्टी होतील का? तर तसं कधी प्रसंग आले का? भीती म्हणायची झाली तर जेव्हा आम्ही कॉलवर जायचो आणि आमचे अधिकारी असायचे, तर अधिकाऱ्यांचा आमच्याकडे थोडा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असायचा की आम्ही या क्षेत्रात नवीन आहोत, आम्ही महिला आहोत, आम्ही ही जबाबदारी पूर्णपणे पार पाडू शकू की नाही, हा एक प्रॉब्लेम आम्हाला थोडा तिथे फेस करावा लागला. जशा जबाबदाऱ्या असतात अग्निशमन दलाकडे, कुठे काही कार्यक्रम असेल किंवा काय असेल स्टँड बाय ड्युटीला जावं लागतं. मग तिथे महिला असल्या कारणाने काही कधी कुठे वॉशरूम्स नसतात किंवा अशा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आम्हाला फेस कराव्या लागल्या. आणखी एक मी यात सांगू शकते की मी एक कॉल केला होता, जो नाईट कॉल होता. एक गोडाऊन होतं मोठं चिखली कुदळवाडीला. तर मी स्वतः त्या कॉलवरती, म्हणजे त्या टाइमला मी नवीनच होते, तसं बघायला गेलं तर माझा तो एक खूप पहिला मोठा कॉल असावा. रात्री 11 वाजल्यापासून ते पहाट होईपर्यंत आम्ही तो कॉल अटेंड करतच होतो. तर त्या दरम्यान काही अडचणी असं नाही बोलू शकत, पण महिला असल्या कारणाने काही सुविधा आपल्याला तिथे उपलब्ध नसतात. समजा पाण्याची किंवा बाकी वॉशरूम सुविधा. आणखी परत आपली सेफ्टी पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे. आपले जे सिनियर असतात ते आपल्यावरती पूर्णपणे जास्त वेळ लक्ष ठेवू शकत नाही, कारण त्यांची ती आम्ही पहिले प्रायोरिटी नाही आहोत, तर आपण काम जे करायला गेलं ते पहिले आहे. तर मग स्वतःची सेफ्टी सुद्धा तिथे स्वतःला बाळगणं हे खूप महत्वाचं होतं त्या टाइमला. तर त्या अडचणी छोट्या मोठ्या येऊन गेल्या. जसं आता अडचणी तुम्ही सांगितलं, पण असं कधी झालंय का की या क्षेत्रात आल्यानंतर आपल्याला दुसऱ्यांचा जीव वाचवायचा आहे, पण आपण स्वतःच घाबरतोय किंवा स्वतःलाच अरे हे जमेल का नाही असे प्रश्न उभे राहत आहेत, मग त्यावेळेस तुम्ही कसं स्वतःला त्यातून बाहेर काढलं किंवा तो सिच्युएशन कशी होती? आपलं कोणतरी रिलेटिव्ह हॉस्पिटलमध्ये आहे, सिरियस कंडिशन मध्ये आहे किंवा अडचणीत आहे, तर आपण त्या टाइमला डॉक्टरांकडे देवाप्रमाणे त्यांना आपण बघतो. तर जेव्हा आम्ही कॉल अटेंड करतो, आगीचा कॉल आहे किंवा रेस्क्यू कॉल आहे, तर तिथे जे नागरिक असतात तर ते आमची आतुरतेने वाट बघत असतात की आमची गाडी कधी येते आणि त्यांना आम्ही अडचणीतून कधी बाहेर काढतोय. तर ते आम्हाला त्या देवदूताप्रमाणे बघतात. आमच्या अग्निशमन वाहनावरती सुद्धा देवदूत असं नाव लिहिलेलं आहेच. तर तसं नकळत ती आपल्यावरती एक जबाबदारी असते आणि त्यांना कर्तव्य सुद्धा असतं की आपण त्यांना अडचणीतून बाहेर काढायचे. तर त्या टायमाला आपल्या मनात जी भीती किंवा जे काही डाऊट्स येतात त्याकडे आपल्याला लक्ष द्यायला टाइमच मिळत नाही, कारण प्रायोरिटी आपली ही असते की आपण त्यांना जे अडकलेले आहेत त्या सिच्युएशन मध्ये त्यांना पहिले बाहेर काढायचे. तर तो पहिलेच मोटिव्ह असतो. बाकी आपलं जे होतं इमोशनल ब्रेकडाऊन्स किंवा आपले भीती किंवा जे काही डाऊट्स असतील त्याकडे काय आपण तेवढं लक्ष द्यायला आपल्याला टाइमच नाही मिळत. तुम्ही आता इतक्या वेळा कॉल म्हणत होतात, बोलत होतात कॉल, तर मला तो कॉलचा
प्रोसेस जाणून घ्यायची, म्हणजे एक्झॅक्टली कॉल हे काय असतं आणि ती कॉल आल्यानंतर काय प्रोसेस होते तुमच्या सगळ्यांमध्ये, कसं वातावरण असतं ते सगळं जाणून घ्यायचं. आम्ही जेव्हा ड्युटीवर येतो, आमचे कर्मचारी ते 24 तास ड्युटीवर हजरच असतात. सगळेजण 24 तास ड्युटी करतच असतात. तर सगळ्यांना नेमून दिलेलं असतात कोण कुठलं काम करणार, काय काम करणार. जेव्हा आम्हाला कॉल येतो, रिंग वाजते, जेव्हा कॉल येतो आम्हाला, जेव्हा आम्ही कॉल उचलतो, कॉल उचलल्यानंतर जेव्हा ते लोक आम्हाला माहिती देतात की मदतीची हाक म्हणून एक फोन केला जातो त्यांना की आम्हाला या ठिकाणी आग लागलेली आहे. मग ते फोन नंबर, माहिती, ठिकाण, कुठलं मेन ठिकाण आहे, आजूबाजूला महत्वाची गोष्ट कुठली आहे, म्हणजे हॉटेल असू दे, बस डेपो, अशा गोष्टी आम्हाला ते सांगतात की हाईट ज्या गोष्टी म्हणजे आम्हाला लगेच कॅच होऊ शकतात, आम्ही लवकरात लवकर पोहोचू, ह्या गोष्टी आम्ही विचारल्या जातात त्यांना. विचारल्यानंतर जी आम्ही बेल मारतो, कारण की सगळेजण आपापली कामं करत असतात, ती एक बेल मारल्यानंतर एका सेकंदात सगळे कंट्रोलला येतो. कंट्रोलला आल्यानंतर सिनियरला जेव्हा आम्ही सांगितलं जातं की सर असं असं कॉल आहे, तेव्हा सर विचारतात की आगीचा कॉल आहे की रेस्क्यू कॉल आहे. तर त्याच्यानंतर ते म्हणजे ठरवतात, चला आगीचा कॉल आहे फर्स्ट अलर्ट पाठवा, रेस्क्यू कॉल आहे तर रेस्क्यू व्हॅन पाठवा, किंवा दुसरे कॉल असले म्हणजे छोटे मोठे झाडाचे वगैरे तरी रेस्क्यू कॉल व्हॅन पाठवली जाते आमची. कॉल जेव्हा आले, सरांनी सांगितलं की ह्या वेळेत आम्ही हे सगळं कार्य 1 मिनिटाच्या आतमध्ये करतो. 1 मिनिटात जेव्हा म्हणजे 1 मिनिटाच्या आत आमची गाडी सुटते. की जेव्हा कॉल येतो, जेव्हा आम्ही दुसऱ्या मिनिटाला आम्ही गाडी घेऊन फर्स्ट अलर्ट आम्ही जातो, तर तिकडे आग लागलेली असते. तर आग लागण्याचं कारण किंवा वाढण्याचं कारण हे त्या आजूबाजूचं सामान वगैरे ते तर असेलच. पण जर आम्ही इथून निघण्यासाठी लेट केला किंवा तिथे पोहोचण्यासाठी उशीर केला तर ती आग खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकते. तर मग आमचं काम इतकं जोखीमेचं आहे किंवा इतकं तत्परतेचं आहे ते की तिकडे आग वाढू शकते आणि मग तिथे कोणतीही हानी होऊ शकते. वेळेला इथे खूप महत्व आहे असं आपण बोलू शकतो. नक्कीच. तुम्ही जेवताय, तुम्ही आजारी आहात, इथे या गोष्टीला मुभा नाही. तुम्ही जेवत जरी असाल, तुम्हाला उठून तुम्हाला तुमच्या कामावर जायचंय हे निश्चित. कॉल आलाय. आणि अग्निशमन दलामध्ये लंच टाइम हा नाहीये. कसं आहे, जेव्हा कॉल येतो ना सर, त्यामध्ये काय आहे नेमकं आणि तिथे गरज कशाची आहे, सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा असतो. जसं तिने तुम्हाला सांगितले की रेस्क्यू कॉल मध्येच प्राणी, पक्षी किंवा डेड बॉडी जी जेव्हा अडकते तेव्हा त्यासाठी दुसऱ्या साधनांचा वापर होतो. मग जर आपण तिथे फर्स्ट अलर्ट नाही, जसं मी तुम्हाला सांगितलं आग लागली आहे, आमच्या वाहनांमध्ये ज्या ठिकाणी जी गरज आहे तसे आम्हाला वाहन दिले. मग आम्ही ती चौकशी करतो सर्वप्रथम की तिथे काय झालंय, झाड पडलंय, आग लागली, मग त्या प्रकारे इथून वाहन सोडलं जातं आणि तिथे काम केलं जातं. मग असं कधी घडलंय का, आता कॉल म्हणजे लोक खूप विचित्र असतात, मग असं कधी होतं का कधीतरी फेक कॉल आलाय, कोणीतरी मस्करी केली, कोणीतरी थट्टा केली, असं कधी अनुभव आले? तसे झालेले आहेत कॉल की काही लोक ना मस्करी म्हणून कॉल करतात आम्हाला की इथे आग लागले आणि ठिकाण वगैरेही देतात. काही वेळेला एमर्जन्सी आम्ही ते बोलतात की आमच्याकडे छोटा मोबाईल आहे, आम्ही फोटो नाही पाठवू शकत, तुम्ही पाठवा गाडी, फ्लॅटला आग आहे, लवकरात लवकर त्याच्यामध्ये 2 व्यक्ती अटकल्या. जेव्हा आमची गाडी जेव्हा तिथे पोहोचल्यानंतर जेव्हा आम्ही पूर्ण चेक वगैरे केल्यानंतर माहिती पडते की फेक कॉल आहे. तसं तर एकदा एक कॉल झालेला आहे आमच्यासोबत. आम्ही सगळं माहिती वगैरे घेतली, इतक्या स्पीडने गेले की तिथून इतक्या गाड्या होत्या की आम्ही तिथे जाऊ शकत नव्हतो. काही मित्र म्हणजे फ्रेंड हे होते कर्मचारी आमच्या सोबत, त्यांनी गाड्या वगैरे साईडला करून आमची फर्स्ट अलर्ट जात नव्हती मध्ये. आम्ही ती फर्स्ट अलर्ट कशी आम्ही मध्ये घेतली. 3ऱ्या मजल्यावर आग आहे फ्लॅटमध्ये गेल्यानंतर जेव्हा माहिती पडलं की तो फेक कॉल आहे. मला या पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांना सांगायचं आहे, खरंच जर तुम्हाला अग्निशामकाची गरज असेल तरच फोन करा. असे फेक कॉल्स किंवा अशी मस्करी करू नका, कारण हे क्षेत्र खरंच मस्करी करण्यासारखं नाहीये. ते लोक खूप दक्ष असतात आणि ते आपला जीव वाचवण्यासाठी तितकेच तत्पर असतात. तर कृपया करून असं कोणी जर करत असेल किंवा तुमचा मित्र, तुमच्या परिवारामध्ये कोणी करत असेल तर त्यांना हे करण्यापासून थांबवा. आता जसं तुम्ही बोललात की वाहनांची गरज आहे आणि त्याप्रमाणे वाहन दिलं, तर एखादी जर लिस्ट सांगता आली की कुठले कुठले वाहन आहेत आणि ते कशासाठी वापरतात तर बरं होईल माझं मत. जसं फर्स्ट अलर्ट सांगायचं झालं तर आमच्या फर्स्ट अलर्ट, त्याचं नावच फर्स्ट अलर्ट आहे कारण ती सगळ्यात पहिली गाडी सोडल्या जाते. वॉटर टेंडर, त्याला आम्ही असं वॉटर टेंडर म्हणतो. त्या गाडीमध्ये सर्व आहेत, म्हणजे ज्या गोष्टींची गरज आपल्याला आगीवर असते त्या सर्व साहित्य त्या वाहनामध्ये असतं. वॉटर टेंडरचं त्या वाहनाचं नाव आहे. त्या गाडीमध्ये पाणी असतं. त्यानंतर पाणी वाहून नेण्यासाठी जे साधन लागतं त्याला होज असे म्हणतात. त्या गाडीमध्ये होज असतात.
आग लागली आहे, फक्त आगच तिथे विझवायची नाहीये, काहीही काम असू शकतं. डोर ब्रेकर, फायरमॅन एक्स, असे आमचे अनेक प्रकारचे साहित्य त्या गाडीमध्ये असते की आम्हाला कुठल्या म्हणजे एका गाडीमध्ये सगळे साहित्य असतात. करेक्ट. धूर असतो कुठे, मग धूर असल्यानंतर त्याच्यासाठी एक आमची स्पेशल व्हॅन आहे, त्याला बीए व्हॅन असे म्हणतात. त्या व्हॅनमध्ये बीए सिलेंडर असतात, जे त्याला आपण श्वसन उपकरण म्हणतात. नक्कीच. ते वेअर करून आपण आग विझवायला आतमध्ये जेव्हा जातो तिथे श्वास घ्यायला त्रास होतो, कधी काही रासायनिक तिथे गॅस तयार होतो, ते धोक्याचं असतं. मग त्याच्यासाठी पण कर्तव्य तर बजावायचं आहेच ना. मग त्याच्यासाठी ते आपल्याला एक वेगळं वाहन दिलंय, त्याला बीए व्हॅन असं म्हणतात. त्यानंतर मी तुम्हाला बोलली डेड बॉडी पाण्यामध्ये असते, कधी गटर किंवा काही अशा प्रकारचे जे असतात त्यासाठी एक आपल्याकडे दुसरी रेस्क्यू व्हॅन त्याचं नाव आहे. रेस्क्यू व्हॅन मध्ये बोट पासून जे काही तिथे साहित्य लागतात ते सगळे साहित्य तिथे असतात. म्हणजे परिस्थितीनुसार तशी रेस्क्यू असू त्यानुसार तुम्ही जशी नेता. गरज तशी आमच्याकडे गाडी अवेलेबल आहे. नक्कीच नक्कीच. जसं आता तुम्ही हे सांगितलं कॉल आल्यानंतर, पण जनरली हे काम इतकं सोपं नाहीये, पहिली गोष्ट म्हणजे. आणि दुसरी गोष्ट असं की हे 9 ते 5 जॉब केल्यासारखंही नाहीये. म्हणजे तुमच्या मे बी शिफ्ट असतील किंवा काय असेल, तर तुम्ही एकदा आल्यानंतर तुमचं कामाचं स्वरूप काय असतं बुवा, मला ते सांगू शकाल तर बरं वाटेल. सर्वप्रथम तर आमची जे ड्युटी असते 24 तास ही आमची सेवा ही चालू असते. तशी आमची आमची जे ड्युटी आहे ही कशी 3 शिफ्टमध्ये डिवाइड केली जाते, फर्स्ट शिफ्ट आणि सेकंड आणि थर्ड शिफ्ट. तसे जसं आम्ही जर फर्स्ट शिफ्टला आलो तर मग आमचं आल्यानंतर आमचं काम सर्वप्रथम आमची सिग्नेचर करणं, ते झाल्यानंतर जे काही समजा आधीचे जे कॉल वगैरे काही आले असतील तर ते आमचं जे अकाउंट असते त्याच्यामध्ये त्या नोंदी वगैरे आमच्या पाहणं. हे झाल्यानंतर आज शिफ्टमध्ये किती कर्मचारी हजर आहेत ते कर्मचारी आमची कॉलिंग होते, आणि ते कॉलिंग झाल्यानंतर त्याच्यामध्ये किती कर्मचारी उपस्थित आहे त्याची नोंद होते. ते झाल्यानंतर आमचे जे वाहन आहे त्या वाहनाची आम्ही सर्व साहित्याची सर्व म्हणजे पाहणी करतो की पाणी आहे त्या गाडीमध्ये, सर्व साहित्य व्यवस्थित ठेवलेलं आहे का, जेणेकरून जर कुठला जर कॉल आला तर आपल्याला तिथं जायला समजा साहित्य असं म्हणजे सर्व आपल्याला दिसलं पाहिजे किंवा सर्व साहित्य हे असलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर सर्व गाड्या वगैरे चेक झाल्यानंतर आमची जे ड्युटीचा आमचा जो शेड्यूल असते तो हा आमचा लागलेला असतो की आम्हाला आज काय काम करायचं आहे, आणि कॉल वगैरे जो कॉल आला का कोणाला जायचं आहे, कोणाला कोणतं काम करायचं आहे, आणि असं आमचा शेड्यूल हा चालू असतो. कारण नियोजन असणं फार गरजेचं आहे या सेवेमध्ये. सर्वप्रथम इथे नियोजनच होतं की कोण काय काम करणार आहे, कोण जसं त्यांनी सांगितलं की ड्युटी लागतात, तसं इथे प्रत्येक कर्मचाऱ्याची ड्युटी लागते. जसे आमचे अधिकारी आम्हाला सांगतात की आज हे लोक हे काम करतील, ते लोक ते काम करण्यासाठी तत्पर असतात. आणि आधी गाड्या चेक करणे, म्हणजे गाडी याच्यासाठी आम्हाला चेक करावं लागते की आदल्या दिवशी जर काही कॉल झाले, तिथे जर एखादी वस्तू जर गहाळ झाली आहे आणि जर त्या वस्तूची आपल्याला गरज भासतेच, म्हणून गाड्या हा आम्ही रोज तत्परतेने चेक करतो. मला आणखी एक गोष्ट सांगा, म्हणजे ऍड करायची ह्याच्यामध्ये. जेव्हा शिफ्ट वाईज आम्ही जशा ह्या मॅडम बोलल्या तसे शिफ्ट वाईज जसे आम्ही येतो तर चार्ज घेतला जातो. फर्स्टचा चार्ज घेतला तर नाईटवाले आम्हाला सांगतात की रात्री हा कॉल झालेला आहे, ही गाडी कॉलला गेले, आम्ही आताच आल्यात, तुम्ही साहित्य चेक करून घ्या. साहित्य आहे की नाही ते तुम्ही चेक करून घेतल्याने माहिती पडते. जर आम्हाला जर इमर्जन्सी थोडा वेळ कॉल पडला तर आम्ही गाडी वगैरे चेकच नाही केली तर आम्हाला कसं त्या कॉलला आम्ही तो कॉल कम्प्लीट करू नाही शकत, अटेंड नाही करू शकत आम्ही. त्यामुळे मग ती माहिती आम्ही पास आउट करत जातो. जशी फर्स्ट सेकंड थर्ड जसे शिफ्ट चेंज होते तसा तो मेसेज पोहोचवला जातो. जर आम्ही कॉल केला किंवा साहित्य राहिलं किंवा कुठले बाहेरून जे मेसेज असतात ते आम्ही पास आउट करत असतो. आता जनरली हे मेल डॉमिनेटिंग क्षेत्र आपण म्हणतोय मगासपासून, तर मग घरच्यांचं तुमचं हे करिअर निवडताना कसा रिस्पॉन्स होता किंवा त्यांचं कसं तुमच्या विषयी मत होतं? कारण डेफिनेटली घरच्यांचं एक वेगळं मत असू शकतं, तुमचं एक वेगळं मत आहे, आणि ते कसं होतं मला जाणून घ्यायला आवडेल. मेरे पापा पहले से ही मतलब एक उनके पास भी जो अपने आर्मी का ज्वाइनिंग लेटर है, उनको भी बहुत ज्वाइन करने का था, लेकिन घर के कुछ फाइनेंशियल प्रॉब्लम की वजह से उन्होंने ज्वाइन नहीं किया. फिर उन्होंने मुझे इस फील्ड के बारे में मुझे कुछ ज्यादा पता नहीं था, पापा को मेरे पता था तो उन्होंने मुझे इस फील्ड में डाला. पापा ने बहुत सपोर्ट किया, लेकिन मेरी मम्मी अभी भी डरती है कि हम किसी कॉल पर से आते हैं ना, अगर बताए कि मम्मी आप डेड बॉडी का कॉल अटेंड करते हैं, मेरी मम्मी बोली की बेटा काम छोड़ दे तू घर पे आके दे. मला थोडंसं असं बोलायला वाटतं या पॉईंटवर, कारण की माझं एक म्हणजे लग्न झालेलं आहे आणि लग्नानंतर मी हे सर्व केलेलं आहे, ट्रेनिंग वगैरे आहे, जॉब पण मी लग्नानंतरच करत आहे. तर जे लग्नानंतर म्हणजे की नाही सपोर्ट करत घरचे, समजा जे राहतात की आई वडील करतात आणि कधी समजा जे आपले जीवनसाथी असतात ते नाही सपोर्ट करत.
पण एक चांगली बाब आहे माझ्यासाठी की जे माझे समजा मिस्टर आहे ते स्वभावानं खूप चांगले आणि मला सपोर्ट पण तेवढाच करतात आणि सपोर्ट पण खूप करतात ते मला. आणि माझं लग्न झाल्यानंतर इव्हन 6 ते 7 महिन्यामध्येच मला मेल आला की बा आपलं ट्रेनिंग चालू होत आहे. आणि मी लग्न झाल्यानंतर 6 ते 7 महिन्यानंतरच मी ट्रेनिंगला गेली आणि माझं पूर्ण तिथं ट्रेनिंग झालं. इव्हन त्यांनी माझा जो काही खर्च असेल माझ्या आई वडिलांनी आणि त्यांनी तो पूर्ण खर्च पण केलाय माझा. आणि एक चांगलं वाटते मला की बा एवढ्या जीवनासाठी चांगला भेटलाय आणि मला सपोर्ट करतात. मला असं त्यांना बघितलं तर एक असं वाटते की बा आपण म्हणजे चांगल्या एका म्हणजे व्यक्तीच्या सोबत आपलं एक लग्न झालेलं आहे. स्पर्धा परीक्षा देत होती 2021ला डिसेंबर महिन्यात मेल आला आम्हाला की फायर ब्रिगेडसाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे सबमिट करायचे. जेव्हा मी घरच्यांची परमिशन घेतली तेव्हा वडिलांचा नकार होता मला की नको, डिफेन्समध्ये कशाला, पोलीस भरती किंवा दुसरं कुठल्या तरी क्षेत्रामध्ये तू कर. तर घरचेचा नकार असल्यामुळे जेव्हा मी मम्मीला सांगितलं, मम्मी काय बोलली, ठीक आहे तू कर. जेव्हा माझ्या फादरने जे मम्मीला गिफ्टसाठी पैसे दिले होते त्यातले डीडीसाठी मम्मीने मला पैसे दिलेले. त्यानंतर मी जेव्हा डीडी बनवायला गेली मम्मीला फोन केला, मम्मी बघ आताही विचार कर डीडी बनवू की नको. मम्मी बोलली जा तू डीडी बनव. जेव्हा मी डीडी बनवला, सबमिट केला, तोपर्यंत काहीच असं थोडंसं होते थोडेसे वाद की कशाला. 6 महिन्यानंतर ट्रेनिंग राहिली. 6 महिन्यानंतर फक्त आम्हाला 5 दिवस भेटले. 5 जुलै 2022ला आम्ही ते PCMCला जॉईनिंग केली. जेव्हा जॉईनिंग करायच्या वेळेला पप्पांना जेव्हा लेटर दिलं त्यामध्ये सगळं लिहिलेलं होतं तेव्हा त्यांनी वाचलं ना तर ते बोलतात की सिग्नेचर करायला खूप विचार करत होते. त्यांनी 1 तास घेतला सिग्नेचर करण्यासाठी. त्यांनी केलं. मम्मीने खूप म्हणजे सपोर्ट केला. नंतर आता वडील वगैरे खूप चांगले आहेत की जेव्हा सांगितलं जातं कॉलला वगैरे जायच्या आधी आम्ही फोन करतो की मम्मी कॉलला चाललेलं आहे की जर फोन नाही उचलला तर तू समजून घे की आम्ही कॉलला आहे. रिस्पॉन्स म्हणायला झाला तर विरोध होतोच. घरातले 2 लोक सहमत असतात, 2 लोक विरोधी असतात. तसं माझ्या घरच्यांचं नातेवाईकांचं म्हणणं होतं कशाला तिला पाठवायचं, झालंय लग्न करावं लागते, कशाला मुलगी आहे. माझ्या आईने कधीच मला बोलली नाही की नाही हे क्षेत्र आपल्यासाठी नाही. माझी आई नेहमी मला पुढे जा हेच म्हणत होते. आणि महिला आज प्रत्येक ठिकाणी पुढेच आहेत आणि पुढेच असतील असं मला वाटतं. माझ्या आईने मला खूप पाठिंबा दिलाय. वडिलांचा माझा नकार होता यासाठी, कारण त्यांना मुलगी म्हटलं म्हणजे जबाबदारी ना. तर त्यांना असं वाटतं की नाही एक शिक्षण झालं, ग्रॅज्युएशन झालं, तिचं लग्न करून द्यायचं. नातेवाईकांचं पण तेच की लग्न हे सर्वस्व नाहीये. हे माझ्या आईने मला शिकवलं की स्वतःच्या पायावर उभं राहणं आज स्त्रीला किती गरजेचं आहे. म्हणून माझ्या आईने मला म्हटलं की नाही मागे नाही जायचं, जे असेल ते जोखमीचं आहे, आव्हानाचं आहे क्षेत्र तरी जायचं. मला इथे थोडं उदाहरण द्यावंसं वाटतं. एक प्रसंग सांगते. मी माझं ट्रेनिंग कम्प्लीट करत होते. ट्रेनिंग कम्प्लीट करत असताना मी 2 दिवसाच्या सुट्टीवर घरी गेलेले. ते आमच्या म्हणजे घराच्या शेजारी एक हॉस्पिटलला आग लागलेली. माझ्या आईला एवढा उत्साह की माझं ट्रेनिंग पूर्ण व्हायच्या आत मला ती म्हणत होती की तिथे जा आणि बघ काय झाले. मी माझ्या मम्मीला समजावते की बाई माझं शिक्षण पूर्ण नाही झालंय ते. माझी मम्मी म्हणते तू तिथे जा बघ. लोक मागे हटायचे, तिथे आग लागलेली होती, पण माझी मम्मी मला म्हणायची जा पुढे. हा मला एक तिथे खूप मोटिवेशनल पार्ट वाटतो की माझ्या आईने मला खूप सपोर्ट केलाय. मला तुमच्या सगळ्यांकडे बघून हेच कळतं की आहेत विरोध आहेत पण स्टिल तुम्ही पुढे जाताय आणि तुम्ही कंटिन्यू पुढे जाताय. आणि आज अभिमान वाटतो ना त्या सगळ्यांना. जेव्हा मी आज इथे या क्षेत्रात काम करते, आज माझ्या वडिलांना पण त्या गोष्टीचा अभिमान वाटतो. आज मी सिंगल चाइल्ड आहे, मला बहीण भाऊ नाही. तर आज माझे वडील अधिकाराने म्हणतात की मुलगी नाही मुलगा आहे माझा. हे माझ्यासाठी खूप अभिमानास्पद आहे. आता जसं तुम्ही हे अभिमानाचं पद सांगितलं तसंच मला तुमचा पहिला कॉल काय होता, कारण पहिली गोष्ट प्रत्येकासाठी स्पेशल असते. तर तो पहिल्या कॉलचा काय अनुभव होता किंवा पहिला कॉल कोणासाठी असं स्पेशल होता का, तो जाणून घेऊन नक्कीच आवडेल. इथे जेव्हा मी रुजू झाले, आम्हाला प्रशिक्षण देण्यात येतं. तुम्हाला मी जर सांगितलं प्रशिक्षण देणे आणि प्रत्यक्षात काम करणे हा खूप फरक असतो. त्यात फरक असल्यामुळे इथे जेव्हा आम्हाला सांगतात सर की आपल्याला असं करायचंय तसं करायचंय, आम्हाला इथे एक बेल असते. ती बेल याच्यासाठी असते की सगळे गॅदर होण्यासाठी. तर ती बेल आपल्याला वाजवावं सर्वप्रथम कॉल आल्यानंतर. तर भीती वाटत होती मला की मी त्या कंट्रोलच्या चेअरला बसलेली, म्हणजे ती जबाबदारी आहे सगळ्यात जास्त अग्निशमन दलाची चेअर कंट्रोल रूमची. मी तिथे बसलेली, एक फोन आलेला. त्याला
काही म्हणजे आवश्यकता नसताना मी ती बेल वाजवून दिली भीतीमध्ये, चुकीने. आणि सगळे सहकारी जमा झालेत आणि ही मला खूप भीती होती त्या दिवशी झालेली. पहिला किस्सा माझा असा होता इथे की मी आली आणि मी चुकीने बेल दाबून दिली. माझ्यासोबत असं झालं होतं की मी कंट्रोलला बसली होती आणि फर्स्ट डे आणि फर्स्ट कंट्रोलला बसायची टाइम होता माझा आणि कॉल आला आणि आगीचा कॉल होता, त्यामुळे मला सरांनी सांगितलं बेल दाब आणि मी इतकी स्लो बेल दाबली की बाहेर आवाज सुद्धा गेला नाही. त्यामुळे सरांनी मला तिकडनं ओरडले की अगं जोरात बेल दाब जेणेकरून सगळे आले पाहिजेत. आणि सेकंड बेलला जे वरती राहतात मुलं ते सुद्धा खाली येतात आणि ती सेकंड बेल ऐकून सगळेच खाली आले आणि तो नॉर्मल कॉल होता, म्हणजे आगीचाच होता पण साधा कॉल होता जेणेकरून जी मुलं आहेत ते जाऊ शकतात, पण मी सगळ्यांना बोलवलं. आता ही असं बोलते की बेल किंवा फोनची रिंग. आम्ही जेव्हा नवीन आलेले ना इथे 8 जणी आलेलो. बेल म्हणजे झोप्यात सुद्धा आम्हाला बेल आठवत होती. फोनची रिंग, अरे यार बबली उठ, बेल वाजली, अरे नाही बेल नाही वाजली, अरे फोन वाजला. अशी सिच्युएशन यायची की झोप्यामध्ये पण ते आम्हाला आठवायच्या बेली. कभी कभी अपनी गाड़ी का सायरन का भी आवाज आता था नींद में, दूसरे का सायरन सुनो तो ऐसा लगता है बस अपनी गाड़ी का सायरन बज रहा है. आणि असं वाटायचं की बेल कुठं पण आवाज आला, कशाचा पण आवाज आला तर एम्ब्युलन्सचा जरी आवाज आला तर आम्हाला असं वाटायचं की बेलच वाजली आपली आणि निघालं पडत. मी माझा पहिला कॉल सांगायचं झालं तर बेल वाजली, पहिला कॉल माझा. आम्ही त्या टायमाला पूर्ण गडबडून गेलो होतो, म्हणजे काय करायचं काय नाही करायचं आपल्याला काहीच सुचत नाही. बेल वाजली, कॉल आला, कसला कॉल आहे काय कॉल आहे कधी कधी पटकन कळतच नाही तोपर्यंत आपल्याला आपले अधिकारी वर्ग सांगत नाही. कॉल आला, आम्ही गाडीमध्ये बसलो. गाडीमध्ये बसल्यानंतर जी मनात धावपळ उडते किंवा गोंधळ उडतो, जे डाऊट्स येतात आपले सेल्फ डाऊट की आता कसला कॉल आहे, किती मोठ्या प्रमाणात असेल, काय असेल, कशाला लागला असेल, कोण त्या ठिकाणी अडकलेला आहे का, किंवा मग त्या ठिकाणी आपण आपलं कार्य बजावताना आपण ते पूर्णपणे व्यवस्थित करू शकतो का, किंवा पुरुषांप्रमाणे आपल्याला त्यांच्या खांद्याला खांदा लावून ते काम पूर्ण करता येईल का, किंवा काही करताना आपल्याकडून काही चूक झाली, पहिला कॉल आहे तर काय होईल, कसं होईल, किंवा काही चूक झाली तर मग अधिकारी वर्ग आपल्याला काय म्हणेल, किंवा आपण ते पूर्णपणे व्यवस्थित नाही करू शकलो तर मग ती सगळी मनात गोंधळ होताच. पण जे कॉलवर जाताना जी काय परिस्थिती होती, जे आपण ज्या स्पीडनी जातो गाडी घेऊन, आतापर्यंत मी तो सायरन ऐकला होता तो ॲम्ब्युलन्सचाच ऐकला होता. आतापर्यंत मी किंवा आपण ॲम्ब्युलन्सलाच जाताना समोरून आपल्याला जाते तर आपण तिलाच वाट देतो. पण पहिल्यांदा मी अनुभवलं की इतर लोक, इतर नागरिक आमच्या वाहनाला किंवा आम्ही जाताना आम्हाला वाट देतात. तर ते खूप मला भारी वाटलं त्या टाइमला. हे तुम्ही इतका वेळ तुमचा पहिला अनुभव सांगितलं, पण असा एखादा इमोशनल सीन आहे का जिथे तुम्ही स्वतः इमोशनली खचून गेलात पण तरी कर्तव्य करायचंय, माझं हे ड्युटी आणि म्हणून मी ते केलंय आणि त्याच्यानंतर ती एक भावना जाणवली आणि त्यातून तुम्ही बाहेर आला, असं कुठलं आहे का तुमच्याकडे? तुम्ही इमोशनल बोलल्यावरती मला तो एकच कॉल आठवतोय माझा, जो फुगेवाडीला झाला होता. एक 13 ते 14 वर्षाची मुलगी, तिच्या स्वतःचं घर तिचं ते कोलॅप्स झालं होतं, त्याखाली ती अडकली होती. तर आमच्या स्टेशनच्या सर्व गाड्या, त्या ठिकाणी NDRFचे पण जवान, आर्मीचे पण जवान तिथे होते, सर्व उपस्थित होते. तिला त्या ठिकाणाहून त्या ढिगाऱ्या खालून सुखरूपपणे बाहेर काढणं हीच आमची पहिली प्रायोरिटी किंवा तेच आमचं कार्य होतं. पण ते सुद्धा असताना त्याच्या पलीकडे सुद्धा जाऊन तिची जी आई होती किंवा तिचे जे रिलेटिव्ह होते त्यांना सुद्धा धीर देणं हेही आमचं कर्तव्यच होतं. मी स्वतः ते काम त्या ठिकाणी मी केलं. तिच्या आईला धीर देताना मला स्वतः ते एकदम रडू आलं त्या टाइमला. मला ते कसं तरीच झालं. मी असं अनुभवायला लागले, म्हणजे मी विचार करायला लागले की त्याच ठिकाणी आपलं कोणी असतं तर आपण कसं तिथे खंबीरपणे उभं राहू शकतो. तो खूप जो एक्सपिरियन्स होता तो खूपच भयानक होता. आणि जो त्या ठिकाणी माझा इमोशनल ब्रेकडाऊन झाला त्याकडे मला दुर्लक्ष करून तिच्या आईला सावरणं आणि त्याच ठिकाणी आमचे सहकारी लोक जे ऑपरेशन करतायत तिला बाहेर काढण्याचं, त्यांना सुद्धा मदत करणं होतं. तर आपलं इमोशनल ब्रेकडाऊन जो बाजूला ठेवून आपलं कर्तव्य बजावणं हे आपलं कामच आहे. तर तो खूपच वेगळा आणि भयानक
अनुभव असेल नक्कीच. अनुभव होता. म्हणजे मला कळतं ते तुम्हाला शब्दात मांडता येत नाही, पण तुमच्या चेहऱ्यावर मला ते जाणवतंय की ते तुमच्यासाठी एक वेगळं होतं की स्वतःही इमोशनली खचल्यात, पण एक आईची भावना समजून घेऊन तिला धीर देणं आणि त्याच्यासाठी आपण आपलं वर्दी आहे ती चढवली त्याच्यासाठी तत्पर असणं. हा, ते तर आपलं कर्तव्यच. आपण नक्कीच. जी वर्दी चढवली आहे तर ते तर आणखीनच आपलं कर्तव्यच आहे. आपण ह्याला क्षेत्राला म्हणतो की हे मेल डॉमिनेटिंग क्षेत्र आहे, म्हणजे इथे खूप पुरुष आधी काम करत होते, आत्ताही करतायत. पण त्यात तुम्ही एक महिला आल्यानंतर त्या सहकाऱ्यांचा कसा सपोर्ट होतो? चांगला वाईट असेल नक्कीच, दोन्ही बाजू असतात नाण्याला, पण त्याच्यात कसा सपोर्ट होतो आणि तुम्हाला त्यांनी कधी आणि वेळोवेळी कशी मदत केली आहे? आम्ही या क्षेत्रात नवीन असल्या कारणाने सर्वप्रथम मी तुम्हाला सांगितले की आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन की यांना झेपेल का, हे करू शकतील का, बरोबर. हा सर्वप्रथम त्यांच्या मनात प्रश्न येत होता. पण त्या पाठीमागे जसं आम्ही जेव्हा कॉलवर जातो, मी माझा एक प्रसंग सांगते या ठिकाणी. नक्कीच. कॉलवर जात असताना मी सुरक्षित राहा, जेव्हा आपण स्वतःची सुरक्षित राहू तसं आपण तेव्हा आपण दुसऱ्यांची काळजी काळजी घेऊ घेऊ, शकतो. correct. पहिले आपल्याला आपली काळजी घेणं गरजेचं आहे. कॉलवर मी गेल्यानंतर मी माझे शूज घातले, जे माझे सेफ्टी शूज होते. हेल्मेट नाही घातलं. समोर एका कंपनीला आग लागलेली होती, माझे अधिकारी वर काम करत होते. ते काम करत असताना वरून मला बोलले आधी हेल्मेट घाल. करेक्ट. हे खूप महत्वाचं, मला तिथे चांगलं वाटतं की आपली इथे सेफ्टी आहे. आणि कधी कधी असं होतं की एखादं जड काम असतं, जसं एखादी पाण्याची लाईन असते, ती खूप हेवी असते, की नाही आम्हाला सांभाळलं जात. पण जे आमच्यासोबत जे सहकारी असतात, जे कर्मचारी आमचे फायरमन काम करतात, ते सांभाळून घेतात. ते आम्हाला कुठे असं कमतरता जाणवू देत नाही. हा ठीक आहे, चल होऊन जाईल. कुठे चुकतंय ते आम्हाला लगेच करेक्ट करतात. त्यामुळे भीती वगैरे इथे काम करताना आम्हाला वाटत नाही, कारण एक मोटिवेशनल आम्हाला वाटतं की नाही आम्हाला पुश करताय कामासाठी. आणि जेव्हा आम्ही इथे पहिल्यांदा आलो तेव्हा सुद्धा ह्या होतातच, कारण की पहिल्यांदा आपण जर प्रशिक्षण घेऊन आलो तर नक्कीच. एकदमच म्हणजे काही आपण बघितलेलं नसतं सर्व काही. तर मग असे काही काही कसं होते कधी कधी की कधी जर काही चूक झाली तर म्हणजे काही आम्ही आपसामध्येच म्हणजे लगेच त्याला सुधारणा करून म्हणजे वरिष्ठांपर्यंत नाही जाता आधीच त्याच्यामध्ये- त्याच्यातल्या तुम्ही थोडस आधीच त्याच्यामध्ये ताळेबंद बांधता. जातो हा. आणि तेच व्यवस्थित करून घेतो, म्हणजे जेणेकरून समजा काही म्हणजे हा, problems लक्षात. वगैरे काही हा. नको. आपण मेल डॉमिनेटिंग क्षेत्र आहे म्हणून बोलतोय, पण तुम्ही आलात, तुम्ही बरेचसे स्टिरियोटाईप ब्रेक केले असतील, तर तो कुठले स्टिरियोटाईप आहेत मला ऐकायला आवडेल. आणि त्याचबरोबर ते 4 लोक काय म्हणतील ह्या भावनेतून बाहेर पडल्यानंतर काय परिस्थिती आहे आज तुमची? 4 लोक आधी हेच म्हणायचे की मुली काहीच करू शकत नाही. ओके. पण आजची परिस्थिती अशी आहे की मुली सगळंच काही करू शकतात. असं नक्कीच. कुठलं क्षेत्र राहिलेलं नाहीये जिथे महिला नाहीये. हो, मला सांगावंच वाटतं इथे, जेव्हा माझं या ट्रेनिंगसाठी सिलेक्शन झालेलं, मला जेव्हा ही संधी चालून आली, मला जेव्हा मेल आला की तुझं सिलेक्शन झालंय, ओके. मी माझी मानसिक तयारी केलेलीच होती की मला जायचंय. बरोबर. पण नातेवाईक त्यांना ते बोलले माझ्या मम्मीला की नाही, पोरगी आहे, लग्न करावं लागतं, कशाला पाठवावं लागतं, काय करणार आहे, ते पोरांचं काम आहे आणि ते माणसं काम करतात, पोरीला पाठवते का. तर आज मला असं वाटतं की आज जर माझी आई माझ्या पाठीमागे उभी राहिली नसती आणि माझ्या आईने जर त्यांना तोंड दिलं नसतं, कदाचित मी आज हे करू शकली नसते. नक्कीच. स्टेरिओटाइप्स म्हणायचे झाले तर 7च्या आत घरात हे सर्वप्रथम माझ्या डोक्यात येतं. मुली म्हटलं म्हणजे 7च्या आत घरात. नक्कीच. पण आज इथे कर्तव्य बजावताना वेळेचं भानच नसतं. कुठल्या वेळी कुठला कॉल येईल, कधी आपल्याला जावं लागेल, तिकडे किती वेळ लागणार आहे हे सुद्धा आम्हाला समजत नाही. नक्कीच. त्याचप्रमाणे जसं पुरुषांची क्षमता आणि महिलांची क्षमता थोडी कमी असते असं समजलं जातं, पण आम्ही काम करतो. जे 4 पुरुष करतील तिथे आम्ही 6 जणी काम करू, Correct. पण आम्ही ते काम करतो. एखाद्या मजल्यावर जायचं काम असतं किंवा कुठे काय अडकलंय तिथे लॅडर लावायचं काम असतं. इतकी हेवी लॅडर जर 2 पोरं उचलतात, मग एखाद्या अशी परिस्थिती की ती आम्हाला न्यायची वेळ येते, मग ती आम्ही 3 किंवा लागलं तर 4, हा. पण आम्ही ती लॅडर नेणार Correct. आणि ती लावणार. अशी आमची परिस्थिती आहे. ती लॅडर आम्ही लावणार आणि आमचं कर्तव्य बजावणार. मागे नाही हटायचंय आम्ही ठरवलंय आणि आम्ही ते पूर्णपणे पार पाडतोच. मी म्हणाल असं की तुम्ही जे काम करताय त्यावेळेस लोकांच्या काय प्रतिक्रिया असतात? म्हणजे गाडीतून एखादी महिला उतरते अग्निशामक दलाच्या लाल गाडीतून, तर लोकांच्या काय प्रतिक्रिया असतात किंवा त्या 4 लोकांचे कसे चेहरे असतात? जेव्हा आम्ही कॉलवर जातो, गाडीतून उतरतो, सर्वप्रथम त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन असतात, बापरे, पुरी आग विझवणार, पुरी हे काम करणार, प्रश्नार्थक चिन्ह. पण जेव्हा आम्ही आमचं कर्तव्य बजावतो, आमचं काम करतो पूर्णपणे आणि ते व्यवस्थित करून जेव्हा आम्ही परत येतो ना, तेव्हा ते आम्हाला आमच्या पाठीवर थाप देतात की खरंच तुम्ही मुली आहे, तुम्ही करू शकता. हे खूप छान वाटतं तेव्हा. आणि त्यांना एक प्राऊड फील होतं. तिथल्या सराउंडिंग मधल्या जेव्हा लेडीज असतात ना, त्यांना पण एक प्राऊड येतं, बघा आज या क्षेत्रात पोरी काम करताय, फायर ब्रिगेडमध्ये पोरी काम करताय. खूप छान वाटतंय ऐकायला. आता असं आहे, म्हणजे आता आपण प्रत्येक म्हणतोय मेल डॉमिनेटिंग क्षेत्र,
पण महिला म्हणजे काही तुम्हाला प्रत्येक वेळेस सूट मिळते असंच नाहीये, बरोबर आहे. मग कुठल्याच चुका केल्या त्याने ओरडा खाल्ला असा काही प्रसंग आहे का? बरेच प्रसंग आहेत. तुमच्या चेहऱ्याचं हसू तेच सांगते, खूप आहेत. कुणीतरी एकाने सांगितलेलं आवडेल ऐकायला. चुका केल्यात तर ओरडा पण खूप खाल्लेला आहेच. Okay. त्यासोबत ओरडाच फक्त मिळतो असं नाही, पनिशमेंट देखील मिळतेच आम्हाला. Okay. 2 खांद्यावर 2 होस राऊंड मारायचे, हे आमचं ठरलेली पनिशमेंट असतेच नक्कीच. सर्वांनाच. कारण की ते पुन्हा हा, झाली पुन्हा पाहिजे. ती चूक होऊ नये. एकाने चूक केली ना तर एकालाच नाही, एकची गलती सबको सजा. असं असं आहे इथे सर्वांचं. एकाने जी चूक केली ती सगळ्यांनाच भोगावी लागते, सगळ्यांना पनिशमेंट मिळते. अशी कुठली चूक आहे का जी आतापर्यंत लक्षात आहे आणि आता ती तुम्ही जाणीवपूर्वक करत नाहीत? मैं सांग मैं बोलूँ तो एक हमारा कॉल स्लिप रहता है, कॉल जब कोई करता है पब्लिक तो हम लिखते हैं, अगर गलती से भी एक एड्रेस सामने वालों ने गलत दिया, हमने वही एड्रेस लिखा, अगर कॉल पे गाड़ी गई और वो एड्रेस बराबर नहीं निकला तो गाड़ी कॉल पर से आने के बाद पहले हम ही पकड़ेंगे कि लिखी किसने। फिर उसके बाद 2 होल्स 2 राउंड, नहीं तो फिर फोन कैन मिलेगा 2 राउंड पनिशमेंट। म्हणजे एका वाक्याने पण म्हणजे किती वेळ होऊ शकतो असं आपल्याला. आतापर्यंत तुम्ही इतकं सगळं बोललात, पण मला जाणून घ्यायचं या क्षेत्रात काम करत असताना आलेला एखादा अभिमानास्पद क्षण कुठला आहे का? की मी एक कॉल केला होता डेड बॉडीचा कॉल आला होता. जी नदीमध्ये वाहत होती, म्हणजे एका साईडलाच होती, ती फक्त काढायची होती. त्या ठिकाणी आमचं काम हे असतं की ती डेड बॉडी सुखरूपपणे, म्हणजे जरी ती डेड आहे तरी तिला कोणती इजा न करता तिला व्यवस्थित बाहेर काढणं आणि तिथे उपस्थित असलेले पोलीस अधिकारी त्यांच्याकडे सुपूर्द करणं ते होतच. त्या दरम्यान कसं आपल्या मनात ती भीती येऊनच जाते की अक्षरशः आपण त्या डेड बॉडीला हात लावतोय ना, असा प्रसंग कधीच आला नाही किंवा आपण विचारही केला नव्हता की आपण कोणत्या डेड बॉडीला, लिटरली ती सडलेली असते 2 दिवस 3 दिवस 8 दिवस, तर त्या बॉडीला पूर्णपणे आपण हात लावून उचलणं आणि ते पण अलगदपणे, असं नाही की ती डेड आहे बोलल्यावर आपण तिला कसंही उचलू शकतो, असं नाही होत. तर त्या ठिकाणी भीती येऊनच जाते. तो कॉल वगैरे पूर्ण व्यवस्थित आम्ही कर्तव्य तर बजावलंच. तर त्यानंतर मला असं वाटलं की खूप कमी जणांकडे अशी अपॉर्च्युनिटी असते किंवा जी संधी असते की आपलं स्वतःच अभिमान वाटेल आपल्याला किंवा कौतुक करू शकतो आपण आपल्या स्वतःच. तसं मला वाटलं की मला कळतंय की तुला काय बोलायचं आणि तुला काय एक्सप्रेस करायचं. मी ते कंटिन्यू करतो की खूप कमी लोकांकडे ही संधी असते की ज्यांना सांगायला लागत नाही 4 लोकांनी की तू छान करतोय. त्यांचं मन त्यांना सतत सांगत असतं की नाही हे छान काम आहे आणि हे मला करायचंय आणि ह्याचा मला खूप अभिमान आहे. आणि हे खरंच सॅल्यूट आहे तुमच्या कामाला या बाबतीत मी म्हणेल. कारण सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही सांगितलात त्या अंगावर काट्या आणणाऱ्या आहेत किंवा खरंच विचार करायला लावणाऱ्या आहेत की एक महिला असताना ह्या सगळ्या गोष्टी करतात. नाही, नक्कीच पुरुषही करत होते पण त्यांच्या बरोबरीने करतात, त्यात काहीच वाद नाही. म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टींना सामोरे जाऊन तुम्ही ते काम एकदम आपलं असल्यासारखं करता आणि देशसेवा करतात. तर यालाच धरून मला विचारायचं, जर एखादी तरुण मुलगी आहे किंवा एखादा तरुण मुलगाही आहे ज्याला या क्षेत्रात यायचंय किंवा ज्याला या क्षेत्रात काम करायचं आहे, त्याच्यासाठी तुम्ही काय सांगाल? शौर्यम, आत्मसंयम आणि त्याग हे आपल्या दलाचं ब्रीद वाक्य. बरोबर. जर खरंच कुठल्या तरुणीला देशसेवेचा भाग बनायचा आहे, तिला समाजसेवेची आवड आहे, तर मला वाटतं अग्निशमन दल हा एक चांगला प्लॅटफॉर्म आपल्याला शासनाने उपलब्ध करून दिला. नक्कीच. आणि आज प्रत्येक महिला इथे काम करत आहेत, व्यवस्थितरित्या काम करत आहेत, तर मला वाटतं प्रत्येक तरुणी यात सहभाग घेतला पाहिजे. पण एवढं बोलतोय खरं तर, पण असं कधी झालंय का किंवा हे क्षेत्र मी निवडलंय आणि मग ह्याचं असं वाटतं की नाही मी काहीतरी चूक केलीये किंवा हे मी बरोबर क्षेत्र नाही निवडलं एक महिला असताना, असं कधी घडलंय तुमच्यासोबत? नाही, असं तर नाही घडलंय. कारण काम करताना म्हणजे जे काम आपल्याला आवडतं आपण तेच काम करायला पाहिजे मला असं वाटतं. नक्कीच. आणि मी तुम्हाला सांगितलं की आव्हानं इथे प्रत्येक दिवशी प्रत्येक एक नवीन आव्हान आपल्या समोर उभं असतं. नक्कीच. तेव्हा चूक म्हणून मला नाही वाटत की मी हे क्षेत्र निवडताना मी चूक केली. मला अभिमानच आहे या गोष्टीचा की मी या गोष्टीचा पार्ट आहे. मला सांगावं असं वाटेल, मला वाटलेलं की म्हणजे एक टाइम असा आला होता की मला वाटलं होतं की मी चूक केली. माझी पहिलीच बॅच असल्या कारणाने जेव्हा मी ट्रेनिंगच्या पिरियडमध्ये होते तेव्हा मला तर असं वाटलं की मी पहिली बॅच आहे, मी पहिल्या बॅच मध्ये आहे तर मला खूप इझिली किंवा मला जॉब मिळून जाईल, पण ते तसं नाही घडलं.
मी 2019 मध्ये माझी बॅच ट्रेनिंग कम्प्लीट केली आणि त्यानंतर मला पहिला जॉब मिळवण्यासाठी 2 वर्ष गेली. ओके. तर तो स्ट्रगल जो होता, जो 2 वर्ष जो आम्ही स्ट्रगल केला होता ना, तो मी शब्दातही आता तुम्हाला सांगू शकत नाही 2 मिनिटात. त्या टाइमला मला असं वाटलं की मी माझा टाइम वेस्ट केला आणि मी जी टाइम इन्व्हेस्टमेंट केली आहे ती खूप चुकीची केली आहे. कारण कसं, फायरमॅन बोललं की एक मेल फायर फायटरच सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतो, फिमेल येत नाही आणि तिला पहिले प्रेफरन्स दिला जात नाही. तर ते 2 वर्ष आम्हाला आमचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी जो स्ट्रगल लागला, त्या दरम्यान मला ते जाणवलं की मी इथे येऊन खूप चूक केली असं मला वाटलं. आता काम पण करताना आता जे मी काम करते ना, ते खूप म्हणजे ते सुद्धा मी तुम्हाला समजवण्याच्या पलीकडे किंवा शब्दात मांडण्याच्या पलीकडे खूप अभिमानास्पद आहे आणि नकळत हे काम करताना स्वतःचा अभिमान वाटून जातो आणि रात्री झोपताना जी सॅटिस्फॅक्शनची झोप लागते ती एक वेगळीच. नक्कीच, या तुमच्या कार्याला खरंच सलाम आहे. आणि मला वाटतं आपण याच लाईटर नोटवर या गप्पा थांबूयात, कारण तुमच्याकडे खूप सारे अनुभव आहेत आणि तुमचे ते बोलके आहेत आणि तुम्ही ते दर दिवशी वेगवेगळ्या गोष्टी अनुभवताय. पण आपल्याला वेळेचं बंधन आहे. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर तुमचे कोणी मित्र मैत्रीण असतील ज्यांना फायर फायटर व्हायचं किंवा ज्यांना फायर वुमन व्हायचं, त्यांना हा एपिसोड शेअर करा. एवढंच नाही तर तुम्हाला यांचे किस्सा ऐकून कुठली समाजसेवा करावीशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. नेक्स्ट टाइम भेटूयात नवीन अशाच एखाद्या व्यक्तींसोबत आणि त्यांच्यासोबत जाणून घेऊयात त्यांच्या करिअरच्या दृष्टिकोन. तोपर्यंत धन्यवाद आणि असंच प्रेम राहू द्यात. आणि शेवटी सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्ही सबस्क्राईब केलं तरच आम्हाला एक एनर्जी मिळते, ऊर्जा मिळते की तुमच्यासमोर अशा नवीन नवीन गोष्टी आम्ही घेऊन येत राहू. धन्यवाद.